नमस्कार भावांनो, हा व्हिडिओ प्रत्येक मुलासाठी आणि मुलीसाठी आहे। हा व्हिडिओ एवढा बेकार आहे ना दादा, हे नेमकं महाराष्ट्रात चालू आहे का? लोकांना नोकऱ्या नाही त्या, पण लोकांना हे असलं करायला टाईम आहे दादा। नेमका प्रकार काय आहे सगळं माहिती सांगतो दादा। अमरावतीत नेमकं काय घडलं? 180 मुलींचे 350 व्हिडिओ आहेत दादा, 180 मुली। आणि आजकालच्या मुली पण आहेत ना दादा, या आजकालच्या पोरींना छपरी पोरं आवडतात, जे गॉगल घालून फिरते ती, स्टायलिश राहते ती, त्या यमा गाडीवर डुर्र आवाज करून फिरतेत ना, तसली पोरं आवडतात। आणि त्या पोरीला दादा खरं प्रेम करणारी पोरगं आवडत नाहीत। हो का, हे असलं घडते। पोरींनो, दिसण्यावर जाऊ नका, कोणत्याही पोराच्या दिसण्यावर जायचं नसतं। त्या पोराचा स्वभाव काय, तो पोरगा आपल्यावर किती प्रेम करतो आणि त्या पोराचा आपल्यावर विश्वास किती, ते सगळ्यात महत्त्वाचं असतं। हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी। आज प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यांना हा व्हिडिओ दाखवा, का तर शेवटी प्रश्न आपल्या आईचा, बहिणीचा आहे दादा, आपल्या घरातल्या लेकरांचा प्रश्न आहे दादा। सगळ्यांना सांगतो दादा, व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका, असं तळपायाची आग मस्तकाला येईल। 180 मुली, 350 व्हिडिओ, लैंगिक अत्याचार दादा, सेक्शुअल हॅरॅसमेंट व्हिडिओज आहेत, ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या। काय विषय दादा, सगळी माहिती सांगतोय दादा। बघा, लोकांना प्रेमाचा शेवट केलाय राव, ही असलं प्रेम असते का दादा? लगा आजकालची काय काय पोरं आहेत दादा, काय पोरं असे आहेत ना, काय पोरं तुम्हाला साध्या भाषेत सांगतो। असा एक मुलगा आहे दादा, जो 14 वर्ष झाले एकाच मुलीवर प्रेम करतोय दादा, आणि अजून त्या मुलाने त्या मुलीसाठी लग्न केलं नाही दादा। हे त्यांचं खरं प्रेम असतं। ह्याला प्रेम म्हणतात का त्याला? ह्याला वासना म्हणतात, वासना। आणि ह्यात जाळ्यात लय लोक अडकलेत दादा। ओके, पहिली गोष्ट दादा, हो का, बैल तुम्हाला मी काय म्हणतोय दादा, पोरींना छपरी पोरं आवडतात दादा, कायम म्हणतोय दादा छपरी। बघितलं, ही केस वाढलेली दाद्या, ही कुठे तर 30-40 रुपयाचा गॉगल घातलाय, ती यमावर 30 रुपयाचं तेल टाकले, डुर्र करून पुरी समोर फिरवायला लागले, गाडी आडवी तिडवी करायला लागले, आणि त्या तायडीला पण तसलीच पोरं आवडते। बघ ना यार, तू माझ्यावर किती प्रेम करतो। तायडे ते प्रेम करत नसते, ती तुझ्यासोबत फक्त टाइमपास करते तायडे। त्यामुळं पुरी जरा नीट, जरा थोडं गुडघ्यात असल्यासारखं करू नका। बघितलं, अजून ह्याच्या पुढची गोष्ट दाद्या, बघा, ह्या पोराचं नाव आहे दाद्या मोहम्मद अयाज। काय दाद्या, ह्याचं नाव आहे दाद्या मोहम्मद अयाज। ओके, मोहम्मद, थांबा तू दिशी नाही का, ह्याच्या दिशी नाही, थांबा, मोहम्मद अयाज। काय दाद्या, मोहम्मद अयाज। ही अमरावती मधला दाद्या परातवाडी या तिथला आहे दाद्या। कुठला दाद्या? परातवाडी, अमरावती। ओके दाद्या, आणि ह्या पोरानं काय केले तर 180 मुलींना दाद्या प्रेमात ओढले दाद्या, त्यांचा विश्वास घेतला, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला, त्याचं व्हिडिओ काढलं, आणि नंतर काय व्हिडिओ व्हायरल केलं दाद्या। मुलींनो, एकदा जर दाद्या व्हिडिओज लीक झाले ना, आई शपथ सांगतो, समाजात व्हॅल्यू 0 होती। त्यामुळं कधीही कुणावर विश्वास ठेवताना विचार करा। आईवडील आपल्याला शाळेला पाठवते ती, कॉलेजला पाठवते ती, एवढा विश्वास ठेवून, आणि तुम्ही असल्यासारख्या छपरी पोरांच्या मागे लागून तुम्ही आईवडिलांची इज्जत घालवताय, स्वतःचं आयुष्य खराब करताय, आणि शेवटी म्हणायचं आम्ही डिप्रेशनमध्ये गेलोय, आणि शेवटी फाशी घेतली। हेच करायचं आहे का तायडे तुला? प्रत्येक मुलीला अजून पण म्हणतोय, छपरी पोरापेक्षा काळं पोरगा असू दे, दिसायला बाद असू दे, पण तुझ्यावर प्रेम करणार असेल, एखाद्या मुलीवर प्रेम करणार असेल ना दाद्या, 1000 पटीनं तो पोरगा भारी। कळतंय तुम्हाला? हो का, काय होते आयचे ते बघा, म्हणजे तुम्हाला म्हणतोय ना, कायम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणतोय, पोरींना काय पाहिजे दाद्या, चांगली कपडे, गॉगल, परफ्यूम मारलाय दाद्या, बस। मुलींनो, असं नसतं, ह्याच्यावर तुमची जिंदगी निघत नसते। हे गोष्टी टेम्पररी असतात। कधी पण मुलींनो विचार करताना लॉंग टाईम, परमनंटचा विचार करा। हे सुखद क्षण आहे दादा काही गोष्टीसाठी, बरोबर आहे? ह्या गोष्टीतनं काही साध्य होत नाही, ह्या गोष्टीतनं तुमची बदनामी होणार आहे, तुमच्या आईवडिलांची बदनामी होणार आहे, आणि शेवट आयुष्याचा एंड होणार, बरोबर आहे? ही असलंच सेम म्हणत होतो, ह्याच गोष्टी घडल्यात। 180 मुली म्हणजे जोक नाही दाद्या, 350 व्हिडिओ आहेत दाद्या। त्याच्यानंतर बघा, तुम्हाला काय म्हणतो दाद्या, महागड्या गोष्टीचा मुलींना आमिष दाखवायचं। मुलींना कसं असतंय, अजून पण एक मुलींना गोष्ट सांगतो, तुमच्या घरातले आईवडिलांचे प्रॉब्लेम असतील, भावाचा प्रॉब्लेम असतील, कधीही कुणाला सांगायचे नाहीत। घरातले प्रॉब्लेम घरावर, का तर जे मुलं असतात, काय मुलं म्हणतो, ह्याच्यासारखी छपरी पोरं काय करतात, त्या तुमच्या गोष्टीचा दाद्या गैरफायदा घेतात।
हां कळते, त्यामुळे कधीही सांगत जाऊ नका. आणि प्रत्येक पोरापोरींना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती, मुलींना स्पेशल लाईफमध्ये विश्वास लवकर ठेवू नका छपरी पोरांवर. पहिली गोष्ट, छपरी पोरांपासून लांब राहावा. ही छपरी पोरं लॉंग टाईम दादा ही छपरीच राहणार आहेत, कधी बदलत नाहीत. आता ह्याला राजकीय वळण येणार दादा, मी आत्ता पण सांगतो, हिंदू मुस्लिम होणार आहेत दादा, ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याच्याबद्दल हे नाही, आपल्याला ते मॅटर करत नाही. आपल्याला मॅटर काय करतं दादा, आपण काय करतोय. आणि मुलींना सांगतोय दादा, आपण शिकायला गेलो ना, आपण शिकायचं काम करा, नाही त्या फालतू गोष्टी करत बसू नका, नाही तो तुमचा वेळ नका वाया घालू. आणि प्रत्येक वडिलांना, आईला विनंती आहे, आपल्या मुलींचे मोबाईल चेक करा. आपली मुलगी बोलते कोणाशी, तिच्यावर व्हॉट्सअप चॅट कोणाचे, तिचे नंबर कोणाकोणाचे सेव्ह आहेत दादा, ती कुठं जाते, झालं तर मुलगी बाहेर गेली ना, व्हिडिओ कॉल करा, कुठं आहे ते बघा. आत्ता पण प्रत्येक आईवडिलांना विनंती आहे, का तर ही जी घटना आहे ना, अख्खं महाराष्ट्राला दादा हादरा बसलाय. मजाकची गोष्ट नाही. ऑलरेडी त्या खरात बाबाने इस्तू लावला, ही आता आलाय मोहम्मद अयाज बाबा आलाय दाद्या, ह्यानं इस्तू लावून ठेवलं. पण ह्यातलं दाद्या तथ्य पोलीस केस झाले दाद्या, ह्याच्यामध्ये अजून काय काय हे समजेल. पण रिक्वेस्ट करतो सगळ्याला, असल्या लोकांपासून सावधान राहा. तो कुठल्याही दाद्या, कुठला ती शाळेतला असेल दाद्या, कॉलेजमधला असेल, छपरी पोरं असतात, पण आपल्यावर डिपेंड आहे आपण काय करतो. ठीक आहे भाऊ, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा दाद्या, आणि तुमचं मत कमेंटमध्ये बिनधास्तपणे व्यक्त करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.